करणाऱ्या मुलांची जास्त संख्या नाही आहे. ओके, म्हणून थोडंसं मला लेट झालं होतं की अदरवाले जे छोटे छोटे मुलं आहेत की ज्यांच्या बॉडीला पोषण तत्वच मिळत नाहीत असे जे पेशंट आहेत, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बाबा त्यांच्यासाठी म्हणजे त्यांची जास्त संख्या आहे. म्हणजे 1 वर्षाच्या बाळापासून ते 5 वर्षाच्या बाळापर्यंत कंटिन्यू तुम्ही औषध घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. एक एक्सपिरियन्स सांगतो. एक छोटं बाळ म्हणजे 5 वर्षाच्या बाळाचा एक्सपिरियन्स तुम्ही बघा की बाबा हाईट बद्दल आणि तब्येतीबद्दल. आत्ताच्या मुलांना काय झालंय, जे शरीरामध्ये पोषण तत्वाची आवश्यकता आहे ते मिळालं नसल्यामुळे सगळा प्रॉब्लेम आणि सगळा गोंधळ चालू आहे. लक्षात येते का तुम्हाला काय म्हणते? साधारण तिचं वय किती आहे? बरोबर 5 वर्ष पूर्ण आहे. ओके, कोल्हापूरला क्लिनिकला आला होता. त्यावेळेला तिची तब्येत पूर्णपणे जी होती ती किती होती? इथं उभा रे प्लीज, इथं उभा. नाहीतर मी मेडिसिन, एवढी लाज वाटत असली ना तर माझं मेडिसिन घेऊ नको. थांब, इथं मी सांगितलं अपलोड करत नाही. पण तुझा रिझल्ट माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. वय वर्ष 23 मध्ये 2 सेंटीमीटर आला रिझल्ट. वाढते का सांगा? वय वर्ष 42 मध्ये तुझं करिअर घडणार आहे, आयुष्य घडणार आहे. आणि तुझ्या स्पीचमुळे ह्यांना एक पॉझिटिव्ह थिंक निर्माण होणार आहे की बाबा ह्या मध्ये कोणाचा तरी रिझल्ट आला. ओके, ऑलरेडी पब्लिसिटी माझी एवढी झाल्या, मला अजून पब्लिसिटी करायची गरजच नाही. लक्षात आलं का? कारण का तुझ्या तोंडात ऐकणं खूप गरजेचं असतं. मी रिस्क टाकला नसता तर तू माझ्याकडे आला नसतास, एवढं लक्षात ठेव. ओके, कारण का इकडे या थोडंसं. येस सर, हिचं एज किती? वय वर्ष 5. माझ्याकडे कोल्हापूरमध्ये आला होता. त्यावेळेला तब्येतीची कशी होती? वजन वाढलं, थोडंसं हाईटमध्ये चेंजेस आहेत आणि हेल्दी नव्हती ही. आणि हेल्दी नव्हती, पूर्ण अशी बारीक होती. आता किती दिसताना किती छान दिसते बघा. आणि अशी ॲक्टिव्ह पण नसते. म्हणजे आता ते उभारल्यानंतर ॲक्टिव्हनेस पणा. तुम्ही आला तेव्हा खूप काळजी करत होता की बाबा, म्हणजे कुठून आला तुम्ही? बारामतीवर. म्हणजे बाबा असे काही पालक असतात की बाबा एक मुलांच्या बाबतीत खूप सेन्सिटिव्ह असतात की बाबा सगळंच आहे खायला पण बाबा की ते बॉडीला मिळत नाही. म्हणजे हे काय कारण असतात? ते कारण शोधतात. सगळंच जेवणातनं मिळत नसते, म्हणजे जेवणातनंच मिळत असते पण घेण्याच्या स्टेप पण महत्त्वाचे असतात. ओके, ठीक आहे. सर तुम्ही घेतलेलं माझ्याकडे आलं होतं क्लिनिकला. एज किती आहे तरी? थोडंसं पुढे या आणि तुम्ही मागे बसा. सेकंड डोस इथे बसायचं. थोडंसं पुढे या, इकडे या थोडंसं. सेकंड डोस. एज किती आहे सर? 34. हाईट वाढल्या तरी पण फील होतं हाईट वाढल्यासारखं. सेकंड डोस वाटते. घरी वगैरे चेक केली काय चेंजेस? कोल्हापूरला आलता किती महिन्यापूर्वी आला होता? 1 महिन्यापूर्वी आला होता. सेकंड डोस. ओके, वर्कआउट केलं, थोडंसं चेंजेस वगैरे वाटते. अर्धा 1 सेंटीमीटर चेंजेस झाले असेल पण मोजले तरी पण घरात मी मोजायला सांगतेच. ओके, तुमचा मॅडम संभाजीनगरला. आतापर्यंत किती हाईट वाढली? अर्धा सेंटीमीटर वाढली. तुमची मॅडम 1.5 सेंटीमीटर. कोल्हापूरला आला होता ना? बरोबर. कुठून आलाय? पुण्याचंच आहे तुम्ही? तुम्ही मॅडम तुम्ही खूप दिवस झाला मम्मीला ओळखल्यानंतर तुम्हाला ओळखलं. 3 सेंटीमीटर. आतापर्यंत 3 सेंटीमीटर. जस्टच तुम्ही आता आला होता ना? परत का? 4 डोस झाले. 5वा ऑनलाईन. येस, आपला 3 महिन्याचा कोर्स आहे. 3 महिन्यामध्ये 3 सेंटीमीटर. खरंच ज्याला आता मॅडमांना बघा, म्हणजे खरंच ज्यांना वाढवायची बाबा खरंच इंटरेस्ट आहे ते प्रॉपर रिझल्ट येतो त्यांचा. 3 महिन्यामध्ये 3 सेंटीमीटर, ऑलमोस्ट 3.5 सेंटीमीटर होऊन जाईल. तुमचा वय वर्ष सर का पुढे या इकडे समोर. वय वर्ष किती? कुठून आलाय तुम्ही? इथलेच आहे, पुण्याचेच आहे. वय किती रिझल्ट आलाय तुमचा? 1 महिन्यामध्ये आला. 2 महिन्यामध्ये 2 सेंटीमीटर. कोल्हापूरमध्ये आला होता तेव्हा. आता तुमची हाईट किती कमी पडते? म्हणजे हाईट तुमचं टार्गेट असंच वाढवायचं तुम्हाला? 65 लागत होती, 68 झाली. आता त्याच्यामुळे 1 पॉईंट वाढवून देणार नाही. पोलीस भरतीच करायचं, SRP देणार नाही. कारण का? तू रिझल्ट सांगायला तुला लाजा लागलायस मगापासून. आता जर पोलीस झालास तर कोणामुळे झालास? एवढं लक्ष, माझ्यामुळे नाही. ते रील्स बघितल्या आधीच्या मुलांनी रील्स टाकायला परवानगी दिली. तुम्ही त्यांचा तोंडातून पॉझिटिव्ह थिंक विचार केला म्हणून तुमची हाईट वाढली. बरोबर आहे? तुमचं एज किती? 23. तुमची हाईट किती वाढल्या तरी? अर्धा वाढलेली लास्ट टाइम. अजून नाही चेक केले तुमचे सर. एज आता किती हाईट वाढल्या?
अर्धा सेंटीमीटर. तुमची 25 वय आहे. कोल्हापूरला आला होता. कोल्हापूरला आला होता. खूप महिन्यापूर्वी आला होता. खूप महिन्यापूर्वी मार्चला आला होता. असं करायचं नाही. तुम्ही अर्धा सेंटीमीटर. ओके. आता तुम्ही तिथं सेकंड डोस बसायचं. मी तुम्हाला सांगतो थोडीशी माहिती.